कार्ल मार्क्स 1818 सालचा जन्म आणि 1883 सालचा मृत्यू. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत आणि तत्वज्ञ. जर्मनीच्या ट्रियर शहरामध्ये याचा जन्म झाला. मुद्दाम मी इथे मॅपवरती हे दाखवलंय. हे जर्मनी आणि जर्मनीचं हे लक्झमबर्ग जवळचं टोक, तिथे हे ट्रियर शहर आहे आणि या शहरामध्ये त्याचा जन्म झाला. मार्क्स संबंधाने बऱ्याच जणांच्या काही गैरसमजुती असतात. मार्क्सला रशियाशी जोडलं जातं, मार्क्सला चीनशी जोडलं जातं. त्यामुळे मार्क्स हा कुठल्या देशातला विचारवंत आहे, कुठे जन्माला आला असा प्रश्न विचारला की सहज उत्तर मिळतं ते रशिया किंवा चीन. परंतु मार्क्स हा मुळात जर्मन आहे. जर्मनीमध्ये तो जन्माला आला आणि हा त्याचा शहराचा मॅप आहे. शहर कुठे आहे ते इथे दाखवलं आहे. तुम्ही गुगल मॅप्समध्ये आणखीन विस्ताराने हे पाहू शकता. आता पुढची स्लाईड पहा. हा एक व्हिडिओ आहे. हा लेनिनचा पुतळा आहे. एक JCB मशीन लावून तो पुतळा तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यंतरी नॉर्थ ईस्ट, विशेषतः त्रिपुरामध्ये काही राजकीय उलथापालथी झाल्या आणि त्याच्यानंतर हे चित्र व्हॉट्सॲपवरती फिरायला लागलं. हे प्रत्यक्षात भारतातलं नाही असा काही जणांचा दावा आहे. पण लेनिन आणि मार्क्सचा काय संबंध? लेनिनचा पुतळा लोकांनी उखडून का टाकला? तुम्ही नेटवर सर्च केलं तर कित्येक फोटो तुम्हाला असे दिसतील की त्या पुतळ्यावर चप्पल ठेवली आहे, बूट ठेवला आहे. तो पुतळा फोडण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. मग त्याच्यामध्ये स्टॅलिन असेल, मार्क्स असेल, लेनिन असेल. मग स्टॅलिन कोण, मार्क्सचा आणि त्याचा काय संबंध, मार्क्सचा आणि लेनिनचा काय संबंध, मार्क्सचा आणि रशियाचा काय संबंध, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्या आधी आणखीन एक स्लाईड पहा, आणखीन एक फोटो पहा. लंडनमध्ये जिथे शेवटी मार्क्सचं दफन झालं त्याच्या कबरीवरती हे मॉन्युमेंट उभं केलं गेलेलं आहे. 1956मध्ये हे बांधलं आणि त्याच्यावरती काय लिहिलं आहे ते बघा. वर्कर्स ऑफ ऑल लँड्स युनाइट. आणखीनही बरेच गोष्टी आहेत, पण हे दोन फ्रेजेस जे आहेत, हे दोन वाक्य खूप महत्त्वाची आहेत. वर्कर्स ऑफ ऑल लँड्स युनाइट म्हणजे कार्ल मार्क्सचं आयुष्यभराचं उद्दिष्ट एकमेव होतं, ते म्हणजे कामगारांची बाजू उचलून धरणं, कामगारांना न्याय मिळवून देणं. आणि न्याय मिळवायचा असेल तर तो कसा मिळतो, तर त्यांना पहिल्यांदा सत्ता मिळाली पाहिजे. मग सत्ता सध्या कोणाच्या हातात आहे, तर ती भांडवलदारांच्या हातात आहे. तर ती भांडवलदारांच्या हातातून खेचून घ्यायची. ती कशी घ्यायची, तर क्रांतीच्या माध्यमातून घ्यायची. त्यामुळे त्याचं ते फेमस स्लोगन आहे, वर्कर्स ऑफ ऑल लँड्स युनाइट. म्हणजे त्याला देश, धर्म, अगदी स्त्री पुरुष हे भेदसुद्धा मान्य नव्हते. त्याच्या मतानुसार एकच भेद असतो, तो म्हणजे कामगार आणि मालक. कामगारांच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी नसते आणि मालक हे मालक का होतात, श्रीमंत किंवा सत्ताधारी का बनतात, तर त्यांच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी असते. आता त्याच्यानंतर दुसरं त्याचं फेमस वाक्य आहे, फिलॉसॉफर्स हॅव ओनली इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हेरियस वेज. द पॉइंट हाऊएव्हर इज टू चेंज इट. मार्क्स असं म्हणतो की तत्त्वज्ञ, आजपर्यंत अनेक तत्त्वज्ञांनी जग कसं आहे त्याचं इंटरप्रिटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन केलेलं आहे.
परंतु मुख्य मुद्दा तो नाही आहे. इंटरप्रिटेशनच्या पलीकडे जाऊन ते बदलायचं कसं, हा मुख्य प्रश्न आहे. म्हणजे मार्क्सचं हे ठाम मत आहे की सध्याचं जग जे आहे ते अन्यायी आहे. ते अन्यायी का आहे? तर या जगातले बहुसंख्य लोक जे कामगार वर्गामध्ये मोडतात, आणि ही फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. कष्टकरी कामगार वर्गामध्ये जे बहुसंख्य लोक मोडतात त्यांच्या हाती सत्ता नाही, त्यांच्यावर अन्याय होतो. त्याच्यामुळे हे जग अन्यायी आहे. त्यामुळे हे जग बदलणं हे तत्वज्ञ विचारवंतांचं मुख्य कार्य आहे, असं मार्क्सला म्हणायचं आहे. तर मार्क्स हा जर्मन विचारवंत, कामगारांची बाजू मांडणारा विचारवंत आणि बेसिकली अँटी एस्टॅब्लिशमेंट. अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहणारा विचारवंत. जे साधारणपणे लहानपणापासून त्याची ती प्रवृत्ती राहिलेली आहे, तो अँटी एस्टॅब्लिशमेंट होता. मार्क्सनी काही संकल्पना मांडलेल्या आहेत मूलभूत स्वरूपाच्या, ओरिजिनल म्हणजे त्यांनी तयार केलेल्या. तर असं म्हणतो की फॉल्स कॉन्शियसनेस म्हणजे तुम्ही कोण आहात याच्याबद्दलची तुमची जाणीव ही खोटी आहे, भ्रामक आहे. म्हणजे तुम्ही पुरुष आहात, तुम्ही भारतीय आहात, तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात, विशिष्ट जातीचे आहात, ह्या सगळ्या भ्रामक संकल्पना आहेत. तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी तयार केलेल्या संकल्पना आहेत, असं मार्क्सचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही दोनपैकी एकच गोष्ट असू शकता. एक तर तुम्ही कामगार असाल किंवा मालक असाल. जगभरामध्ये दोनच वर्ग आहेत, राष्ट्र किंवा विशिष्ट प्रदेश, धर्म, जात, स्त्री पुरुष, खेडूत शहरी, हे सगळ्या भ्रामक संकल्पना आहेत असं तो म्हणतो. थोडा खोलात तुम्ही विचार करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि हे लेक्चर संपता संपता या वाक्याचा अर्थ आणखीन स्पष्ट होत जाईल. धर्मासंबंधीचे त्याचे विचार तुम्ही पहा. रिलिजन इज द साय ऑफ द ऑप्रेस्ड क्रिएचर, द हार्ट ऑफ ए हार्टलेस वर्ल्ड and the spirit of a spiritless situation. It is the opium of the people. रिलिजन, धर्म म्हणजे काय? तर धर्माची तो कठोर चिकित्सा करतो. तो काय धार्मिक माणूस नाही आहे, धर्माची बाजू मांडणारा विचारवंत नाही आहे. धर्म हे अफूच्या गोळीसारखं काम करतं असं त्याचं म्हणणं आहे. अफूची गोळी घेतली की त्या माणसाला काही काळापुरतं तो सगळं जग विसरतो, सगळ्या वेदना विसरतो, सगळी दुःख विसरतो आणि आपल्याच आनंदामध्ये रमतो. मग तो तेवढा काळ मजेत असतो, तेवढा काळ रिलॅक्स असतो. मग कदाचित काहीही बोलतो किंवा झोपून जातो, पण त्याचं डोकं शांत असतं, त्याला कसली कटकट नसते, कसला त्रास होत नसतो. पण ज्या क्षणी ही अफूची नशा उतरेल त्या क्षणी परत पूर्वीचे सगळे त्रास, पूर्वीची सगळी दुःख, पूर्वीच्या सगळ्या वेदना कदाचित अधिक तीव्रतेने त्याला जाणवायला लागतं. म्हणजे एवढा मधला वेळ ज्या काळात तो नशेमध्ये आहे, ज्या काळात तो त्या व्यसनाच्या अधीन झालेला आहे, त्या काळामध्ये त्याला कदाचित इनॅक्शन त्यांनी काही केली, म्हणजे इनॅक्शन म्हणजे काही कृती केली नाही, त्याच्यामुळे प्रश्न आणखीन गुंतागुंतीचे होतात आणि मग नंतर जास्त त्रास व्हायला लागतो. तर अफूची गोळी हा समस्या सोडवण्यावरचा उपाय नाही आहे, समस्येपासून पळून जाण्याचा मार्ग दिसतो किंवा टाळण्याचा, तात्पुरतं तरी का होईना, काही काळाकरता का होईना टाळण्याचा तो मार्ग दिसतो. तर ही अफूची गोळी त्याच्यासारखाच धर्म आहे, तुम्हाला खऱ्या जगापासून लांब नेणारा, कुठेतरी काल्पनिक जगामध्ये नेणारा, स्वर्ग नरक, पाप पुण्य, ईश्वर राक्षस, अशा सगळ्या
विरोधाभासी संकल्पनांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवतो धर्म, तुम्ही त्याचीच चर्चा करत राहता आणि मग समोरच्या तुमच्या ज्या वास्तविक समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याची तुम्ही चर्चा करतच नाही. तुम्हाला खरं तर भांडवलदारांशी लढलं पाहिजे, तुमचे हक्क त्यांच्याकडून घेतले पाहिजेत, तुमच्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे, पण ते न करता तुम्ही धार्मिक चर्चेमध्ये स्वतःला गुंतवून घेता. म्हणून मार्क्स असं म्हणतो की रिलिजन इज द ओपियम ऑफ द पीपल. मार्क्सवादी विचारप्रणाली ही पूर्णपणे वेगळी विचारप्रणाली आहे. आपल्याला मार्क्सवादी विचारप्रणालीमध्ये दोन विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे, एक कार्ल मार्क्स आणि दुसरा अँटोनियो ग्राम्सी. मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद हे सगळे शब्द, त्यांचा काय काय अर्थ होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत. लॉकने राजा आणि सरंजामदारांकडून सत्ता मध्यम वर्गाकडे आणण्यामध्ये मोठं योगदान दिलं. लॉकला आपण काय म्हणतो, उदारमतवादाचा जनक. उदारमतवाद ही मध्यम वर्गाला पोषक अशी, पूरक अशी विचार प्रणाली आहे, ती लॉकनी मांडली. त्याच्यामुळे काय झालं तर राजेशाही आणि सरंजामशाही यांना धक्का बसला. राजेशाही उद्ध्वस्त झाली, सरंजामशाही उद्ध्वस्त झाली, चर्चला मोठा झटका बसला. तिन्ही व्यवस्था अजूनही काही प्रमाणामध्ये जगामध्ये अस्तित्वात आहेत, पण युरोपमधून त्यावेळेला त्या मोठ्या प्रमाणावरती नष्ट झाल्या. त्यांच्याकडून सत्ता मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांकडे आल्या, भांडवलदारांकडे आली. आता मार्क्सचं काम काय आहे तर मार्क्सला ती सत्ता मध्यम वर्गाकडून कामगार वर्गाकडे खेचून आणायची आहे. सरळ मिळालं नाही तर हिसकावून घेतलं पाहिजे, या प्रकारचे शब्द मार्क्स वापरतो. आजचं जग हे भांडवलशाहीचं जग आहे, या भांडवलाचं जग आहे. सगळं पैशावरती चालतं. ज्याच्याकडे पैसा जास्त, ज्याच्याकडे संपत्ती जास्त, तो सत्ताधारी. हे पण समीकरण आहे, तेही मार्क्स सांगून ठेवतो. ज्याच्याकडे आर्थिक सत्ता असते त्याच्याकडे आपोआपच राजकीय सत्ता येते. आता काही कवी मनाचे लोक वगैरे असतात, भावनिक लोक असतात, ते म्हणतात की सर्व गोष्टी पैशाने मिळत नाहीत. तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरमधला मोठा डायलॉग आहे, प्रसिद्ध आहे, तुम्हाला लगेच आठवला पण असेल. मेरे पास गाड़ी है, बंगला है, ये है, वो है, तेरे पास क्या है, मेरे पास माँ है. आता हे गाडी बंगला एका बाजूला आणि माँ एका बाजूला, पण हे सगळं कवितेमध्ये शोभून दिसतं. प्रत्यक्ष जगामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी आर्थिक क्षमता हवी. काही जण अगदी टोकाला जाऊन म्हणतात, काय करायचं ते गाडी आणि बंगला घेऊन, शेवटी माणसाला किती जागा लागते, 5-6 फूट जागा लागते. म्हणजे ज्यांच्याकडे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर दफन केलं जातं, तर दफन करण्याला तेवढी जागा लागते, 5x2 फूट, 6x2 फूट. तर त्याच्यासाठी एवढं आयुष्यभर धडपड करण्याची काय गरज आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं. पण या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. प्रत्यक्ष जग हे खूप वेगळं जग आहे. मार्क्सनी ते जसं आहे तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मार्क्सचे काही लोक 2 भाग आहेत असं म्हणतात, की एक मार्क्सनी अस्तित्वात असलेल्या जगाचं केलेलं वर्णन, मग ते अगदी अचूक आहे, पण त्याच्या आधारावरती त्यांनी जे काही भविष्याबद्दलची कल्पना मांडली आहे त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. आता हे आपल्याला सगळं पाहायचं आहे, पण त्याच्या आधी आपण सुरुवात करू ती थोडंसं ऐतिहासिक आढाव्यापासून सुरुवात करू. आपण मॅकियावेलीपासून अभ्यासाला सुरुवात केली होती, पण त्याच्या आधी मॅकियावेली बघताना सुद्धा आपण थोडासा ऐतिहासिक आढावा घेतलाच होता. तर परत आपण ग्रीकांपासून ते थेट मार्क्सपर्यंतच्या
कालावधीचा थोडक्यात ऐतिहासिक आढावा घेऊ आणि मग मार्क्सचं चरित्र बघू आणि मार्क्स मग काय मांडतो, म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मार्क्सने मांडणी केलेली आहे. विचारवंत जेव्हा एखादा विचार मांडतो तो असा व्हॅक्यूममध्ये नसतो, निर्वात पोकळीमध्ये नसतो. ती कशाची तरी प्रतिक्रिया असते. आधीची जी परिस्थिती आहे त्याला जे काही भोगावं लागलं, जे अनुभवाला आलं, त्याची ती प्रतिक्रिया असते. त्याच्यामुळे ती परिस्थिती समजावून घेणं, कोणताही विचारवंत अभ्यासताना त्याचं बॅकग्राऊंड समजावून घेणं, तो कोणत्या परिस्थितीमध्ये वाढला, कुठे जन्माला आला, म्हणजे हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय होती, त्याला शिक्षण कसलं मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार कोणते मांडले, पुस्तकं कोणती लिहिली, हे सगळं आपण पाहू आणि त्यानंतर मार्क्सच्या विचारांकडे वळू. ऐतिहासिक आढावा म्हणजे आपण काही फार खोलात जाणार नाही आहे, अगदी अश्मयुग वगैरे वगैरे, स्टोन एज वगैरे या ठिकाणी नाही जाणार, यापर्यंत नाही जाणार. ग्रीकांपासून आपण सुरुवात केली होती. ग्रीक जग म्हणजे छोट्या नगरराज्यांचं जग, मर्यादित लोकसंख्या, छोटा आकार, त्यामुळे त्यांना एक आदर्श लोकशाही व्यवस्था सुरू करता आली आणि त्याला म्हणतात प्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे इथे प्रतिनिधी नसायचे, जे प्रौढ पुरुष आहेत हेलेन वंशाचे, ते त्याची मर्यादा आहे, सगळ्यांना नव्हतं परवानगी, फक्त हेलेन वंशाच्या. त्या हेलेन वंशाच्या प्रौढ पुरुषांना थेट सभेमध्ये भाग घेता यायचा आणि ते चर्चा करायचे वेगवेगळ्या विषयांवर, त्यांच्या प्रश्नांवर, आणि चर्चेने प्रश्न सोडवायचे. जर मतभेद झाले तर मतदान घेतलं जायचं आणि मतदानामध्ये बहुमत ज्या बाजूनी असेल त्या बाजूने निर्णय व्हायचा. तर ही प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था ग्रीकांनी सुरू केली. तर ग्रीकांच्या काळामध्ये आणि पुढे रोमनांच्या काळात सुरुवातीला धर्म, ईश्वर नावाची चीज, संघटित धर्म असा काही नव्हता. ईश्वराच्या संकल्पना होत्या त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक होत्या, वैयक्तिक पातळीवरती होत्या आणि सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये जे राज्य सांगेल, राज्य प्रमुख जे सांगेल ते ऐकायचं, ही प्रथा होती. तर ग्रीकांचं हे असं छोटं जग होतं. रोमनांनी साम्राज्य स्थापन केलं, जगभर ते पसरलं. म्हणजे त्यावेळेला ज्ञात असलेलं जग, युरोप, आफ्रिका आणि आशियाचा बराचसा भाग, आफ्रिकेचा सुद्धा सहारा वाळवंटाच्या वरचा भाग सगळा, सहारा वाळवंटाच्या खालपर्यंत त्यावेळेला रोमन्स फारसे पोचलेले नव्हते. काँगोचं खोरं वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये पोचलेले नव्हते. त्याच्यामुळे युरोप, आफ्रिका आणि आशिया, अमेरिका हा खंड माहीतच नव्हता. त्याचा शोध नंतर उशिरा लागलेला दिसतो. तर त्यावेळच्या ज्ञात जगामध्ये रोमन साम्राज्य सगळीकडे पसरलेलं होतं. रोमन सम्राटांनी प्रशासन व्यवस्था निर्माण केली, राजाशी एकनिष्ठ असलेलं सैन्य उभं केलं, लिखित कायदा आणला, बऱ्याच गोष्टींची भर त्यांनी घातली. पण नगरराज्य आणि प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था ही उद्ध्वस्त झाली. राजेशाही तिथे प्रस्थापित झाली. काही काळानंतर रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी सत्ता एखादी विकसित होते आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न, समस्या निर्माण होतात आणि मग त्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते. हा जो असा कर्व आहे तो पहिल्यांदा चढता असतो आणि मग नंतर तो उतरता होतो. हे तुम्हाला इतिहासामध्ये अनेक ठिकाणी अनेक उदाहरणांनी दाखवून देता येईल. सगळं झाल्यानंतर, सगळी चर्चा झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आढावा घेताना हा कर्व निश्चितपणे बघू. तर रोमनांची सत्ता एक काळ असा होता की ते जगभर त्यांची सत्ता होती आणि मग नंतर त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.
त्यांची जागा हळूहळू घेतली ती ख्रिश्चन धर्माने घेतली. रोमन एम्पायरच्या जागी होली रोमन एम्पायर उभं राहिलं. पण हे जे होली रोमन एम्पायर होतं त्याच्यामध्ये एक विशिष्ट अशी रचना होती की डोक्यावरती राजा होता, पण त्या राजाला काही किंमत नाही. सगळ्यात वरचं स्थान असायचं ते चर्चला. चर्चच्या खालोखाल जमीनदारांची एक व्यवस्था होती. मोठा जमीनदार, छोटा जमीनदार, मध्यम जमीनदार असे वेगवेगळ्या स्तरावरचे जमीनदार. त्यांच्या हाती सैन्य होतं, त्यांच्या छोट्या छोट्या गढी असायच्या, त्यांचा एरिया ठरलेला असायचा आणि मग त्यांच्या हाताखाली काम करणारे बहुसंख्येने असलेले मजूर. तर 80% लोक हे कष्ट करायचे आणि 20% लोक हे सत्ता गाजवायचे. मग या 20% जमीनदार आणि चर्च यांचा समावेश होतो. तर अशी एक सरंजामशाहीची व्यवस्था या काळामध्ये म्हणजे साधारणपणे इसवी सन 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. तर यालाच मध्ययुग किंवा अंधार युग असंही म्हणतात. या काळामध्ये फारशी बौद्धिक प्रगती अशी झाली नाही. जवाहरलाल नेहरू त्यांचा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नावाच्या पुस्तकामध्ये याचं वर्णन करतात की हे जे सरंजामदार होते यांना संघर्ष करणं आणि आपली जमीन वाढवणं, आपली सत्ता वाढवणं हे एकमेव उद्दिष्ट असायचं. आणि जेव्हा संघर्षातून थोडासा विश्राम ते घ्यायचे त्यावेळेला मग वेगवेगळ्या नशा आणि चैन याच्यामध्ये ते वेळ घालवायचं. तर बौद्धिक प्रगती, विकास असा फारसा या काळामध्ये झाला नाही. जो कोणी असं काही वेगळं मांडण्याचा प्रयत्न करेल त्याला चर्चनी आडकाठी आणली. कारण चर्च एक विशिष्ट चौकटीमध्ये चर्चनी स्वतःला बांधून घेतलेलं होतं आणि मग त्याला जिवंत जाळून मारणं असं म्हणतात. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये याचं चर्चा केलेली आहे की जो बायबलमध्ये मांडलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही मांडेल, विरुद्ध काही बोलेल, त्याच्या विरुद्ध इन्क्विझिशन म्हणजे एक चौकशी व्हायची, कोर्टासारखं प्रोसिजर व्हायचं, त्याची बाजू मांडली जायची आणि मग कोर्टासारखं चर्च आपला आदेश किंवा आपलं फरमान जे असेल ते जारी करायचं. तर बऱ्याच जणांना जिवंत जाळून मारलं गेलं आणि ही अशी साधारणपणे 1000 वर्षांचा हा काळ होता. त्याला अंधार युग असं आपण म्हणतो. फारशी प्रगती झाली नाही आणि मग साधारणपणे 1498मध्ये इटलीच्या, आजचं इटली, त्यावेळेला इटली नव्हतं, फ्लोरेन्स शहरामध्ये रेनेसान्स नावाच्या चळवळीला सुरुवात झाली. रेनेसान्स फ्रेंच शब्द आहे, त्याचा अर्थ रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म. तर मानवी समूहाचा पुनर्जन्म झाला असं मानलं जातं. लोकांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा आधार घेतला. बुद्धीला प्रमाण मानणं, कुठलाही धर्म, ग्रंथ, एखादी व्यक्ती, एखादा विचार याला प्रमाण न मानता स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून बुद्धीच्या कसोटीवर तपासून एखादी गोष्ट स्वीकारायची किंवा नाकारायची, त्याला म्हणतात बुद्धिप्रामाण्यवाद. बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधाराने जगणं आजही खूप मुश्किल आहे. तुम्ही जगण्याचा प्रयत्न करून पहा. कुटुंबाच्या परंपरा, जातीच्या परंपरा, धर्माच्या परंपरा, अनेक आडकाठ्या तुम्हाला येतील की या पद्धतीनेच जगायचं, याच्या विरुद्ध जायचं नाही आहे, याच्यापेक्षा वेगळं जगायचं नाही आहे. म्हणजे कसं जगायचं हे सगळं निश्चित करून ठेवलं आहे, त्याप्रमाणे फक्त तुम्ही जगायचं. तुम्हाला जसं वाटतं तसं जगणं अशक्य आहे, कठीण आहे. ते त्यावेळेला युरोपमधल्या लोकांनी केलं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो रेनेसान्स. ती मोठी चळवळ होती. तिथे मानवी समूहाचा पुनर्जन्म झाला असं मानलं जातं आणि त्याच काळातला पहिला विचारवंत आपण पाहिला म्हणून त्याला आपण जगातला पहिला आधुनिक राजकीय विचारवंत असंही म्हणतो, मॅकियावेली.
तर मॅकियावेलींनी रेनेसान्सचं कौतुक केलं, धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळं ठेवलं पाहिजे हे सांगितलं. चर्च जे सांगते आहे ते सगळं थोतांड आहे, खोटं आहे, भ्रामक आहे, हे लोकांच्या पुढे त्यांनी स्पष्टपणे मांडलं. राजेशाहीचं समर्थन केलं. आदर्श राजा कसा असावा हे त्याच्या प्रिन्स नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं. त्याला प्रत्यक्षात गणराज्य व्यवस्था योग्य वाटत होती, आदर्श वाटत होती, पण काही राजकीय काही परिस्थितीमुळे सुरुवातीला त्यांनी राजेशाहीचं समर्थन केलं, पण नंतर शेवटी आयुष्याच्या त्याने पुन्हा गणराज्याचं समर्थन केलेलं दिसतं. परंतु जगभरात त्यावेळेला राजेशाही व्यवस्थांचा उदय झाला. काही काळ त्या व्यवस्थित चालल्या, पुन्हा त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. राजाचा अन्याय जसा वाढत गेला तसं राजांच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी क्रांती व्हायला लागली. इंग्लंडमध्ये 1648 पहिल्यांदा राजाच्या विरुद्ध क्रांती झाली. ती फसली अर्थात. क्रॉमवेल नावाचा सरसेनापती तिथे सत्तेमध्ये आला आणि मग पुन्हा क्रॉमवेल नंतर परत राजेशाहीला सुरुवात झाली. त्याच्यामुळे पहिली क्रांती जी होती ती फसली. पण 1688 पुन्हा राजाच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये क्रांती झाली आणि मग ती यशस्वी झाली. जॉन लॉकनी त्याचं आपल्या एका पुस्तकामध्ये 2 ट्रिटाइजेस ऑन गव्हर्नमेंट समर्थन केलं. आणि मग जॉन लॉकला आपण म्हणतो की तो उदारमतवादाचा जनक होता. त्याने उदारमतवाद मांडला. उदारमतवादाच्या आधाराने मग हळूहळू मध्यम वर्गाची सत्ता प्रस्थापित झाली. राजा आणि जमीनदार, चर्च हे सगळे मागे पडत गेले. मध्यम वर्ग, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यापार, भांडवल हे सगळं उदयाला यायला लागलं, पुढे यायला लागलं. भांडवलशाहीचा विकास झाला, औद्योगिक क्रांती झाली पुढच्या शतकामध्ये. भांडवलशाही प्रचंड ताकदवान झाली आणि मग पुन्हा मगाशी मी म्हटलं तसं की कर वर खाली होत राहतो. तसं भांडवलशाहीमध्ये सुद्धा काही दुर्गुण शिरले. भांडवलशाहीचे दोष जे आहेत ते पण दिसायला लागले. नफेबाजी वाढीला लागली. आता ही नफेबाजी याचा अर्थ काय होतो? नफेबाज म्हणजे नफ्याशिवाय दुसरं काही त्याला दिसतच नाही. नफ्याची नशा चढणं, म्हणून नफेबाजी असा शब्द आपण वापरतो. त्या नफेबाजीमुळे कामगारांचं शोषण व्हायला लागलं. 18 तास तुम्ही एका माणसाकडून काम करून घेणार, त्याला कामाच्या ठिकाणचं कुठलंही प्रशिक्षण आधी देणार नाही. त्याच्यामुळे यंत्रांमध्ये हात सापडणं, पाय सापडणं किंवा यंत्रामध्ये चिरडून मरणं असे अपघात बरेच व्हायला लागले, कारण यंत्र नीट वापरायची माहिती नाही. प्रशिक्षणावरती वेळ आणि पैसा खर्च कशासाठी करायचा? जो आधीचं काम करणारा आहे तो शिकवेल. कामगार आजारी पडला तर त्याला नोकरीवरून काढून टाकलं जायचं. त्याला इन्शुरन्स म्हणा किंवा मेडिकल फॅसिलिटीज ही खूप लांबची गोष्ट होती. त्याला काढून टाकलं जायचं आणि त्याच्या जागी काम करायला दुसरे 10 बाहेर तयार असायचे. कारण औद्योगिक क्रांती झालेली होती आणि औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रांनी माणसांचं काम खाऊन टाकलेलं होतं. 100 माणसं ज्या कामाला लागत होती तिथे एकच माणूस पुरेसा होता, म्हणजे 99 माणसं आपोआप बेरोजगार झाली. 99 माणसं कामाची वाट पाहत दरवाज्यावर उभे आहेत कारखान्याच्या. एकाला काम मिळतं. त्या एकाच्या कामामध्ये काही दोष असेल किंवा तो आजारी पडला किंवा त्याला काही अपघात झाला तर त्याची जागा घ्यायला 99 लोक तयार आहेत. तर मालक त्या एकाला किंमत देत नव्हता. त्या एकाने तक्रार कुठे करायची? तर तक्रार करायला पण जागा नाही, कारण सरकार कोणाचं आहे? तर ते उदारमतवादी विचारांचं, भांडवलदारांचंच सरकार आहे, मध्यम वर्गाचंच सरकार आहे, अहस्तक्षेपाचं धोरण अवलंबणारं सरकार आहे. आर्थिक बाबतींमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं म्हणणारं सरकार आहे. मग त्याला तक्रार करायला पण जागा नाही, तर तो आपल्या नशिबात जसा असेल तसं भोगायचा. बाहेर 99 जे तयार आहेत त्यांना आणखीन कमी दराने काम करावं लागायचं. त्यांच्यामध्येच अंतर्गत स्पर्धा पण सुरू झालेली होती.
तर सगळं हे भांडवलदारांच्या फायद्याचं असं जग सुरू झालेलं होतं. जॉन स्टुअर्ट मिलनी याची दखल घेतली. तो अर्थात कामगार क्रांती वगैरेची भाषा बोलत नाही, पण तो कल्याणकारी राज्य, सरकारने हस्तक्षेप करावा, कामगारांच्या बाजूचे कायदे करावेत, असे सगळे मुद्दे सुचवतो. आता याच काळामध्ये समाजवादी विचारांचा उदय झाला. म्हणजे भांडवलवादी जे भांडवलांचा किंवा भांडवलदारांचा विचार करतात ते भांडवलवादी, तसं जे बहुसंख्य समाजाचा विचार करतात, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा विचार करतात, ते समाजवादी. समाजवाद्यांचं एवढी सरळ साधी व्याख्या आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथून पुढे समाजवादी म्हटल्यानंतर जो गरिबांचा विचार करतो, जो कामगारांचा विचार करतो, जो कष्टकऱ्यांचा विचार करतो, तो समाजवादी, हे लक्षात घ्या. बहुसंख्य समाज जगात कुठेही गेलात तरी तो बेताच्या किंवा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्येच असतो. अगदी अमेरिकेतला समाजसुद्धा तसाच आहे. अमेरिकेत तर असं म्हणतात की अमेरिकेची 99% संपत्ती 1% लोकांच्या हातामध्ये एकवटलेली आहे. म्हणजे बाकीचे 99% लोक हे मध्यमवर्गीय किंवा दरिद्री आहेत. बेरोजगारांची संख्या तिथे पण वाढते आहे. मग त्याच्यामुळे ड्रग्सचं प्रमाणही तिथे वाढतं आहे, गुन्हेगारीचं प्रमाण पण तिथे वाढतं आहे. म्हणजे संपन्न देश मानला गेलेल्या अमेरिकेमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. तर बाकीच्या जगामध्ये तर ते प्रश्न आणखीनच भयंकर स्वरूपाचे असणार हे निश्चित. तर समाजवादी म्हणजे या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये, म्हणजे आता अमेरिकेमध्ये 1% श्रीमंत आहेत आणि 99% त्यांच्याकडे फारशी संपत्ती नाही, तर 99% लोकांची बाजू घेणारा तो समाजवादी. समाजवादी या शब्दाचे आता सध्याच्या राजकीय परिस्थितीत भारतात वेगवेगळे अर्थ होतात, म्हणून मी मुद्दाम हे थोडंसं विस्ताराने सांगितलं. तर या समाजवादी विचारांचा उदय कुठे झाला, तर युरोपमध्ये झाला. सेंट सायमन, चार्ल्स फ्युरियर, रॉबर्ट ओवेन हे काही नाव घेण्याजोगे समाजवादी विचारवंत आहेत पहिले. आता या तिघांचे पण स्वतःच्या फॅक्टरीज होत्या किंवा स्वतःचे काही उद्योग होते. तर ते तिथे कामगारांशी अत्यंत दयाळूपणे वागायचे, कामगारांना आपल्या मुलाप्रमाणे वागवायचे. बाहेर जाहीर भाषण करताना ते सांगायचे की अगदी मुलाप्रमाणे वागवणं तुम्हाला नाही जमलं तरी पण तुमच्या नोकरांची आस्थेने चौकशी करा, ते आजारी पडले तर त्यांच्याकडे बघा, त्यांना आजारपणाची रजा द्या, त्यांना त्याच्याबद्दल विशेष काहीतरी मदत द्या, त्यांचा पगार नका कापू त्याच्यासाठी. म्हणजे असे हे दयाळू, कनवाळू असे लोक होते आणि त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर मार्क्सनी त्यांना एक नाव दिले, स्वप्नाळू समाजवादी. आता हे लक्षात घ्या की ते स्वतःला तसं म्हणत नाहीये. स्वतःवरती टीका कशी करणार? स्वप्नाळू याचा अर्थ ती टीका केलेली आहे एक प्रकारे. स्वप्नाळू समाजवादी याचा अर्थ काय होतो की ते समाजवादी आहेत, समाजाच्या हिताबद्दलच ते, हितासाठीच ते काम करतायत, बहुसंख्याकांच्या आणि कामगारांच्या हिताचाच ते विचार करतायत हे निश्चित. पण कामगारांचं हित किंवा न्याय प्रस्थापित करण्याचा त्यांनी निवडलेला जो मार्ग आहे तो स्वप्नाळू आहे असं मार्क्स म्हणतो. प्रत्यक्षामध्ये त्या मार्गाने जाऊन व्यवस्था बदलणार नाही. व्यवस्था जर बदलायची असेल तर ती आधी समजून घ्यावी लागेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे बदल करता येतील. उदाहरणार्थ कार ही एक व्यवस्था आहे, एक सिस्टीम आहे. तुम्हाला येत नाही आहे चालवत, तुम्हाला व्यवस्था माहीत नाही आहे आणि तुम्हाला सांगितलं की कार 100 किलोमीटर स्पीडने चालवून दाखवा किंवा 100 किलोमीटर अंतरावरती 1 तासामध्ये जाऊन दाखवा. तुमच्या हातात किल्ली दिली, तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण तुम्हाला व्यवस्था माहीत नाही आहे. तुम्हाला आधी व्यवस्था माहीत करून घ्यावी लागेल
एक्सेलेटर म्हणजे काय, ब्रेक म्हणजे काय, क्लच म्हणजे काय, स्टिअरिंग म्हणजे काय, चाकांमध्ये हवा असणं किती महत्त्वाचं आहे, फ्युएल कुठलं वापरलं जातं, फ्युएल किती वापरावं लागेल, पुढे मागे बघण्याचे आरसे त्यांचं महत्त्व काय, वायपरचं महत्त्व काय, रेडिएटर, रेडिएटरमध्ये कूलंट घालायचं का पाणी घालायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी बारकाईने तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. त्याच्या पलीकडे आणखीन व्यवस्था खोल आहे. तुम्हाला गाडी पूर्ण दुरुस्त करायची असेल आणि पूर्ण स्वतः एकट्याने चालवायची असेल तर सगळी व्यवस्था समजावून घ्यावी लागेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स करावा लागेल. व्यवस्था समजावून घेणं म्हणजे कारसारखी छोटीशी व्यवस्था समजावून घेण्यासाठी इतके कष्ट करावे लागतील. समाज व्यवस्था समजावून घ्यायची म्हणजे किती कष्ट करावे लागतील कल्पना करा. मार्क्स असं म्हणतो की हे व्यवस्था समजावून न घेता केवळ हवेत काहीतरी बोलतायत, स्वप्नात काहीतरी बोलतायत, स्वप्नात असल्यासारखं बोलतायत, म्हणून त्यांना तो काय म्हणतो की स्वप्नाळू समाजवादी. मग आता त्यांनी स्वतःचा विचार मांडला आणि त्याला तो काय नाव देतो, शास्त्रीय समाजवाद. माझा समाजवाद आहे तो शास्त्रीय समाजवाद आहे. आणि मग त्यालाच लोकांनी पुढे मार्क्सवाद हे नाव दिलं. म्हणजे इथे पण परत हे लक्षात घ्या की मार्क्स त्या विचाराला मार्क्सवाद म्हणत नव्हता, तो सायंटिफिक सोशलिझम असं म्हणायचं. सायंटिफिक का, ते स्वप्नाळू याचा अर्थ समजल्याबरोबर आपण आपोआप लक्षात येईल तुमच्या. तर यांनी शास्त्रीय समाजवाद मांडला. याच्या विचारांवरती हेगेलच्या विचारांचा प्रभाव होता. हेगेल हा दुसरा जर्मन विचारवंत, मार्क्सच्या आधीच्या पिढीमधला, हा आदर्शवादी विचारवंत. याला पण उदारमतवाद पसंत नव्हता. मार्क्स किंवा मार्क्सवाद, समाजवाद हे सुद्धा आपण आत्ता बघितलं की उदारमतवादावरची ती एक प्रकारे टीका आहे. उदारमतवादामधले दोष दाखवून देणारा विचार, जसं सरंजामशाही किंवा राजेशाही याच्यामधला दोष दाखवून देणारा विचार म्हणजे उदारमतवाद, तर उदारमतवादाच्या मर्यादा दाखवून देणारा विचार म्हणजे मार्क्सवाद किंवा समाजवाद. पण उदारमतवादातल्या मर्यादा दाखवून देणारा आणखीन एक विचार आहे, आणखीन एक ब्रँच आहे वेगळी. उदारमतवादातला दुसरा दोष त्यांना दिसतो. त्यांना भांडवलवाद किंवा भांडवलशाही, कामगारांवरील अन्याय याच्यापेक्षा महत्त्वाचं काय वाटतं की उदारमतवादामध्ये राज्यसंस्थेचं महत्त्व कमी होतं, राज्यसंस्थेचे अधिकार कमी होतात, याचं त्यांना जास्त दुःख आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीच्या बुद्धीपेक्षा समूहाची बुद्धी आणि राज्यसंस्थेकडे असलेला अनुभव आणि ज्ञान हे केव्हाही अधिक आहे, केव्हाही सुपिरियर आहे, चांगल्या दर्जाचं आहे. राज्यसंस्थेला पिढ्यानपिढ्यांचा अनुभव तिथे एकत्रित झालेला आहे राज्यसंस्थेमध्ये. त्याच्यामुळे राज्याचं ऐकणं याच्यामध्येच खरं स्वातंत्र्य आहे. त्यांना व्यक्तिवादाला पूर्णपणे विरोध करायचा होता. व्यक्तिवाद या लोकांना मान्य नव्हता. मार्क्सवरती हेगेलचा प्रभाव बराच आहे. मार्क्सनी त्याचा PhDचा प्रबंध जो लिहिला तो हेगेलवरतीच लिहिलेला आहे. हेगेलचा अभ्यास त्यांनी खोलात जाऊन केला आणि मग शेवटी निष्कर्ष असा काढला की मार्क्स हा त्याचा फॉलोवर नाही आहे. जसा प्लेटो आणि ॲरिस्टॉटलमध्ये होतं की ॲरिस्टॉटल हा त्याचा शिष्य होता, पण ॲरिस्टॉटलनी प्लेटोचे विचार पुढे नाही दिले, वेगळ्या दिशेने नेले. प्लेटोच्या विचारांवरती तो टीका करतो. तसंच आहे हेगेलच्या विचारांवरती मार्क्स टीका करतो. मार्क्स असं म्हणतो की हेगेलनी माणसाचं चित्र काढलं आहे, फक्त एवढाच त्याच्यातला मुद्दा आहे की खाली डोकं आणि वर पाय असं चित्र त्यांनी काढलं आहे. माझं काम काय असणार आहे ते चित्र सरळ करणं. आता हेगेलनी एक विचार मांडला, त्याला द्वंद्ववाद असं म्हणतात. तर विकास हा सरळ रेषेमध्ये होत नाही.
विकास हा विरोधातून होतो, झिगझॅग पद्धतीने होतो, म्हणजे कधी पुढे जाणं कधी मागे येणं, संघर्ष म्हणजे एक विचार मांडला जातो, त्याच्यानंतर त्याच्या विरोधी विचार येतो, दोघांच्या मध्ये संघर्ष, मग दोघांच्या मधलं चांगलं आहे ते टिकून राहतं, बाकीचं वाईट आहे ते गळून पडतं आणि एक नवीन विचार निर्माण होतो. म्हणजे थिसिस, अँटिथिसिस आणि मग त्याचं सिंथेसिस होतं. वाद, विवाद आणि संवाद होतो असं हेगेल मांडतो. वाद, विवाद आणि संवाद म्हणजे एक विचार मांडला जातो, त्याच्या विरोधी विचार येतो, त्या दोघांमध्ये संघर्ष आणि त्याच्यातून मग नवीन विचार पुढे येणं. मग हा नवीन विचार काही काळानंतर तो वाद झाला, म्हणजे तो प्रस्थापित विचार होतो, मग त्याच्या विरोधी विचार परत निर्माण होतं. असं वरवर प्रत्येक वेळेला प्रत्येक पायरी माणूस किंवा मानवी समूह चढत जातो. अशा पद्धतीने विकास होतो. तर मार्क्सला हे मान्य आहे, त्याला डायलेक्टिक्स किंवा द्वंद्ववाद असं म्हणतात. परंतु मार्क्स असं म्हणतो की हे परिस्थितीमधल्या बदलांमुळे होतं, परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया, त्याच्यातून हा विकास होतो. परिस्थितीमुळे विचार बदलत जातात, परिस्थितीमुळे विचार विकसित होतात. हेगेलचं म्हणणं उलटं आहे की माणसाच्या मनातल्या विचारांप्रमाणे मग हळूहळू परिस्थिती बदलत जाते. आता हा न संपणारा वाद आहे, हे दोन वेगवेगळे प्रवाह आहेत विचारांचे. तर आपल्याला मुख्यतः पाहायचं आहे ते मार्क्सचा विचार पाहायचा आहे. हेगेलचा तुमच्या सिलेबसमध्ये समावेश नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की स्वतंत्रपणे हेगेलचा अभ्यास करावा, त्याच्यामुळे आपण ओझरता उल्लेख हेगेलचा केला. हेगेल हा आदर्शवादी विचारवंत होता, त्याला राज्यसंस्थेचं महत्त्व कमी झालं याचं जास्त दुःख होतं. तर मार्क्स हा समाजवादी विचारवंत आहे आणि उदारमतवादामुळे भांडवलशाहीची ताकद वाढली आणि त्याच्यामुळे कामगारांचे हाल वाढले. त्याच्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देणं आणि कामगारांची सत्ता प्रस्थापित करणं हे मार्क्सच्या दृष्टीने मुख्य कार्य आहे.